कविप्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो. नुकताच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. आउटलेट असं त्याचं टायटल होतं. चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि एक ABC आणि XYZ दोन व्यक्ती भेटायला सुद्धा आल्या. अर्थातच त्या स्टेजला पोचलेल्या व्यक्ती होत्या. 15-15 मिनिटं दोघांशी एकांतात बोललो आणि 16व्या मिनिटाला उठून डोळ्यात पाणी आणून त्यांनी या प्रवीला मिठी मारली. त्यांना हौसला मिळाला, त्यांना मार्ग दाखवला, त्यांना 15 मिनिटात काउन्सिलिंग करू शकलो आणि अंधाराच्या त्या गर्तेतून त्यांना थोडा तरी बाहेर येण्याचा रस्ता दाखवू शकलो. या समाधानात आजचा हा व्हिडिओ. त्या दोघांशी बोलल्यावर जे जाणवलं, इतकी विदारक परिस्थिती समाजात जर अजूनही कोणाच्या मनात असेल तर त्यांच्यासाठी खास टिप्स म्हणून हा व्हिडिओ. नका टोकाला जाऊ. टोकाचा निर्णय घ्यायच्या आधी जशी ही 2 जणं माझ्याकडे आली त्याच पद्धतीने जरूर कॉन्टॅक्ट करा, संपर्कात राहा. येणं जमत असेल जरूर या, कॉल मी. आणि जर येणं जमत नसेल तर मी काय सांगतो आत्ता, जे काही त्या दोघांना मी सांगू शकलो त्याचा सारांश मी आता तुम्हाला सांगतोय जनरल म्हणून. टोकाची भूमिका घेताना एकच विचार करा की तुमच्या जीवनात घडणाऱ्या अनंत वाईट गोष्टींपेक्षा तुमचं जीवन अनमोल आहे हे तुम्ही तुमच्या मनाला सांगितलंत का? हे सांगितलं पाहिजे. तुमच्या शरीरातली प्रत्येक पेशी तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी, तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी, तुमचं आयुष्य हे आरोग्य संपन्न असावं, चांगलं असावं, यासाठी ती पेशी धडपडत असते रात्रंदिवस. तुम्ही झोपलात तरीही. तुम्हाला जन्म दिलेल्या आईबापांनी तुम्ही अशी टोकाची भूमिका घेऊन त्यांच्याच खांद्यावर निघून जाण्यासाठी जन्म दिलेला नक्कीच नसतो. ठीक आहे, तुम्ही आईबापांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलात. ठीक आहे, तुम्हाला जे बनायचं होतं ते नाही बनू शकलात. अगदी ठीक आहे, तुमच्या हातनं काहीतरी मोठी चूक घडली आहे, खूप मोठं गंडांतर तुमच्यावर येणार आहे. आर्थिक असो, मानसिक असो, कोणत्याही प्रकारचं असो. म्हणून काय, तुम्ही तुमच्या अनमोल जीवनाचा, जे तुम्हाला फुकट मिळालंय म्हणून किंमत नाहीये, त्या जीवनाचा शेवट करणार तुम्ही. म्हणून काय तुम्ही फासावर लटकणार? म्हणून काय तुम्ही ट्रेनच्या खाली जाऊन पडणार? किंवा म्हणून काय तुम्ही एखाद्या मोठ्या जलाशयात उडी घेणार? दिस इज नॉट द वे टू लिव्ह द लाईफ. आणि कोणत्याही गोष्टीचा सामना केल्याशिवाय, हां मी सामना करू शकतो, मला सामना करायचा आहे, होऊन काय होईल? बर्बादी होईल तुमची. बर्बादी म्हणजे नक्की काय? अरे काहीतरी करू शकाल ना नंतर. काहीतरी कष्ट करून 5 रुपये तरी मिळवू शकाल ना नंतर. हा मनामध्ये एक कॉन्फिडन्स पाहिजे. मेरा सब कुछ लुट गया, मैं अभी जिंदा नहीं रह सकता. अशा तावातावात बोलणारी माणसं 16व्या मिनिटाला डोळ्यात पाणी काढून जेव्हा या प्रवीला मिठी मारतात तेव्हा त्यांना दिसलेला जगण्याचा रस्ता हा पाहिला की मला समाधान वाटतं. कोणी कितीही तुमची बदनामी करू द्या, कोणी कितीही तुम्हाला त्रास देऊ द्या, किती दिवस त्रास देणार, किती दिवस बदनामी करतील. आणि समजा बदनामी काय, त्या बदनामीचा अर्थ आहे फेम अँड ब्लेम. जो माणूस फेम आणि ब्लेम एकाच तराजूत तोलायला शिकतो त्याची जगामध्ये कोणीही बदनामी करू शकत नाही.
तुम्हाला मिळालेल्या प्रसिद्धीने तुम्ही जर हुरळून जात असाल तर नक्की तुम्हाला तुमची झालेली बदनामी रडायला लावते. आता अर्थात मी जेव्हा लोकांना सांगतोय तेवढं मी स्वतःला नक्कीच डेव्हलप केलंय. आता मी एक कलाकार आहे, जागतिक विक्रमवीर आहे. अनेक वेळा माझं पेपरमध्ये आर्टिकल्स येणं, इकडे-तिकडे नाव येणं, फोटो येणं, हे सगळं चालू असतं. आणि मग काही चूक नसताना वर्तमानपत्रात बदनामीसुद्धा आली. पण ना कधी मी हुरळून गेलोय आणि ना कधी कुठल्या बदनामीने मी खचून गेलोय. हा जो प्रकार आहे ना, ही मानसिकता, हे धारिष्ट्य, हे धैर्य, हा तुमच्या मनाचा मोठेपणा, हा तुमच्या मनाचा एक प्रकारचा स्ट्रॉंगनेस, ज्याला बघितल्यावर दुनियासुद्धा घाबरली पाहिजे. किंवा जे बदनाम करायला तुमच्या अगदी उत्साहाने पुढे येत आहेत ना, त्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. अरे यार, ये तो बडा बेशरम है. म्हणू द्या ना, लोकांनी तुम्हाला बेइज्जत करू द्या, बेशरम म्हणू द्या, तुमच्या चिंधड्या उडवू द्या. तुमचं अनमोल आयुष्य आहे ना, हे सगळ्या गोष्टींच्या वरती आहे. तुम्हाला मिळालेला हा मानवी जन्म आहे ना, हा मागून पण मिळत नाही. त्यामुळे तो असा क्षुल्लक गोष्टींसाठी संपवू नका. किंवा क्षुल्लक गोष्टींसाठी कोपऱ्यात बसून तुम्ही मायूस चेहरा करून, थोबडा उतरवून त्या लोकांना यश मिळाल्याचा आनंद देऊ नका. चलो उठो, जगा पर से हिलो. उठा, मस्त सुंदर धुतलेले कपडे घाला. तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, कोणत्या देवाला मानता, मुस्लिम असाल तर जाओ, मस्जिद में जाओ, एक दिन में 2-3 बार तो कम से कम नमाज पढ़ो और लगो काम को. फिक्र मत करो किसी चीज़ की. तुम्ही ख्रिश्चन असाल, टकाटक तयार व्हा, मस्तपैकी तुमच्या जवळच्या चर्चमध्ये जा, त्या येशू मसीहाची प्रार्थना करा, मला आता पुन्हा चालायला बळ दे म्हणून सांगा. तो आपोआप बळ देईल. तो तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करेल. जर तुम्ही हिंदू असाल तर जा, स्वच्छ कपडे घाला, मस्त आंघोळ करा, स्वच्छ कपडे घालून मंदिरात जा. जो देव आवडतो त्याचं एक 5 मिनिट नामस्मरण करा. ज्या मंदिरात जावंसं वाटतं त्या मंदिरात जा, तिथल्या पवित्र वातावरणात 5 मिनिटं शांत बसा. तुम्हाला नक्की आत्मविश्वास मिळेल. आणि त्या आत्मविश्वासाने पुन्हा एकदा मला चालायचंय आणि मला चांगलं जगून दाखवायचंय, इतकंच प्रत्येकाला ठणकावून तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं न बोलता सांगा. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अणुरेणूचा सन्मान ठेवणं. जे काही चैतन्य तुम्हाला मिळालेलं आहे त्या विधात्याकडनं या मानवी जन्म देऊन तुम्हाला इथं पाठवलं आहे, तो असा अर्ध्यावरती सोडून बापाच्या खांद्यावर स्मशानात जाण्यासाठी नाही मिळाला. इतकी गोष्ट पक्की मनाला बजवा. जीवनामध्ये घडणाऱ्या कितीही अघटित, कितीही अकल्पित किंवा कितीही अतिशय तुम्ही ज्याला डेंजर गोष्टी म्हणता त्या घडू द्या. त्याच्यातून तुमचं मरण कधीच येणार नाहीये. 2 साल, 4 साल, 5 साल, 7 साल, 10 साल दुनिया आपको बदनाम करती रहेगी. दुनिया में आपका नाम खराब होगा. अरे नाम नाम नाम, शौहरत, इज्जत, हा गोंडस शब्द आहेत. चिटकून नका राहू त्याला. चिटकून नका राहू. आयुष्य, स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन, ह्याला जो माणूस महत्त्व द्यायला शिकतो ना, तो प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद त्याच्या अंगात ठेवलेला असतो. आणि असंच आपल्याला बनायचं आहे. म्हणूनच त्या आउटलेट हा जो व्हिडिओ मी टाकला आहे त्याच्यानंतर जे 2 व्यक्ती आज आल्या, तर मला तर खूप मानसिक समाधान लाभलं आहे की 2 कदाचित होणाऱ्या आत्महत्या मी वाचवू शकलो आहे. They have decided to live their life happily and to face the troubles whatever they will have to face. मग ही खूप चांगली गोष्ट नाही आहे का? आपल्या शब्दांनी जर कोणाला संजीवनी मिळत असेल तर मग या शब्दांचं किती महात्म्य आहे. मग हे शब्द कुठून आले? माझ्या अंगातल्या पेशी कार्यरत आहेत म्हणून माझ्या तोंडून असे शब्द येत आहेत. माझ्यावर आलेल्या संकटांमध्ये मी जर कोपऱ्यात अंधारात जाऊन संपलो असतो तर मी आज हे कार्य करू शकलो असतो का? सो दॅट इज द स्पेशल युटिलायझेशन ऑफ युअर ओन लाईफ. तुमच्या स्वतःचं आयुष्य किती बहुमूल्य आहे. तुमच्या स्वतःचं आयुष्य, तुम्हाला मिळालेलं शरीर हे फक्त तुमच्या स्वतःच्या मालकीचं नक्कीच आहे. त्याच्यावर तुमचा अधिकार आहे. पण त्याला संपवण्याचा तो अधिकार नका वापरू. हाँ, अगर कोई तकलीफ देता है ना,
मैं तो इन्स्टिगेट नहीं कर रहा हूं किसी को क्राइम करने में, पण जर कोणी खूपच तुम्हाला अगदी गळ्यापर्यंत त्रास देत असेल ना, अरे मरताय कशाला? त्याला मारा ना, त्याला त्याची जागा दाखवून द्या ना. काय होईल? तुम्हाला लोक क्रिमिनल म्हणतील, किती दिवस म्हणतील, आणि का बरं क्राईम घडला, क्रिमिनल का बनलो मी, याचं समर्थन सुद्धा देत बसू नका तुम्ही. पण जो व्यक्ती त्रास देतोय त्याच्यामुळे तुम्ही आत्महत्या करू नका. त्याला मारा, त्याला संपवा, चालेल. शो युअर गट्स, शो युअर स्ट्रेंथ. तुमची स्वतःची ताकद त्यांना दाखवा, तुमची स्वतःची धमक त्यांना दाखवा. पुलसटासारखे स्वतः नका ट्रॅकच्या खाली जाऊन पडू, कुठे रेल्वेच्या खाली जाऊन नका पडू, नका कुठल्या जलाशयी गाठू, आणि नका त्या पंख्याला दोरी लावून फास घेऊ. कारण तुमचं शरीर, तुमचं जीवन, तुमचं जे काही तुमच्या हातनं इथून पुढं घडणार आहे, तुम्हाला जे काही चांगलं तुम्ही करू शकता, त्या गोष्टी अनमोल आहेत. त्या गोष्टींना वेळेच्या आधी संपवण्याचा तुम्हाला पण अधिकार नाहीये. आणि सुरकुतल्या जीवांच्या डोळ्यांमध्ये जर पाण्याच्या धारा तुम्ही देणार असाल, आसवांच्या धारा देणार असाल, तर मग तुमच्या जन्माविषयी मला कीव करावीशी वाटते. नका मला इतकं खाली जाऊन बोलायला लावूत. सर्वांनी मनाने स्ट्रांग रहा. दुनिया में जो भी हमारे बारे में होगा देखा जाएगा. जो कुछ भी फेस करना है हंसते खेलते फेस करेंगे. जो कुछ भी कुर्बान करना है कुर्बान करेंगे, लेकिन चेहरे पे मुस्कुराहट लेकर. एखादी गोष्ट तुमच्या जर नशिबात नाहीये, अरे तिला हसत हसत लाथ मारा ना. ती गोष्ट निघून गेली म्हणून मी आत्महत्या करतो, येतात असे विचार येतात. मित्रांनो, मी स्पष्ट सांगतोय, त्यातून पण मी गेलोय. पण मी लाथ मारली, लाथ मारण्याची धमक ठेवली. समाज बोट दाखवत होता, ती बोट मी मुरगाळून तोडून दिल्यात जमा. इतका त्यांना मी अनदेखा करत मस्त जगात आलोय. काही देणं घेणं नाही ना आपल्याला. तुम्हाला कोण 2 घास आणून देतंय का? तुमच्या जीवावर तुम्ही जगताय ना. लोग क्या कहेंगे, कुछ भी मत सोचो यारो. इसीलिए एक विनती करूंगा, नाव झालं तरी हुरळून जाऊ नका, बदनामी झाली तरी खचून जाऊ नका, कोणी त्रास दिला तर हैराण होऊन जाऊ नका. जोपर्यंत सहन होतोय तोपर्यंत त्रास सहन करा. एकदा दोनदा प्रयत्न करून बघा. सामंजस्याचे प्रयत्न एकदा दोनदा तीनदा करावेत. आणि होत नसेल ना, त्यानंतर हम भी कुछ कम नहीं इतका इशारा नक्की द्यायला शिका. अदरवाइज जो भी सादगी से रहना पसंद करता है उसकी चीरफाड़ करने वाली ये दुनिया है. इस बात को कभी भी मत भूलो. जास्त साधेपणा, जास्त तुमचा प्रामाणिकपणा काहीही उपयोगाचा नाहीये मित्रांनो. आता काही लोकांना वाटेल की मी निगेटिव्ह गोष्टी सांगतोय, पण एखाद्या व्यक्तीला मनाने स्ट्रॉंग करायचं असेल तर त्याला या नाण्याच्या दोन्ही बाजू सांगितल्याच पाहिजेत. आणि तुझ्याकडे काय आहे हे काही लोकांना सांगितल्याशिवाय कळत नाही. आणि मग हे जेव्हा आपण सांगतो तेव्हाच ते चाललेल्या मार्गापासून मागे येतील आणि चांगलं जीवन मला जगायचं आहे हे उद्गार त्यांच्या ओठातनं तुम्हाला ऐकायला मिळतात. आणि मी नेहमीच उत्सुक असतो. नेहमीच मला अशा गोष्टींमध्ये यश मिळालं की एक वेगळा आनंद होतो. आणि मग मी मनोमन माझ्या आईवडिलांचे आणि त्या देवाचे नक्की आभार मानतो. आणि अर्थात माझ्या अंगात जे चैतन्य आहे त्याच्यासाठी जबाबदार असलेल्या माझ्या प्रत्येक पेशीचे सुद्धा मी आभार मानायला कधीच विसरत नाही. मित्रांनो, जीवन, मानवी जीवन हा मनुष्याचा मिळालेला जन्म, ह्याच्यापेक्षा या जगामध्ये कोणतीही गोष्ट अनमोल नाही हे प्रत्येक माणसाने जर आपापल्या मनाला बजावलं तर मला नाही वाटत की कोणतंही संकट कोणत्याही माणसाला कधी हरवू शकेल. सो इट इज माय बेसिक मोटो ऑफ माय ह्युमन लाईफ. माझ्या जीवनातलं हे ध्येय आहे. जितक्या म्हणून लोकांना मी काउन्सेलिंग करू शकतो, जितक्या म्हणून लोकांना मी सकारात्मकता देऊ शकतो, तितकं मी हे कार्य असंच करत राहिलोय गेली 12 वर्ष.
विनंती करेन मी तुम्हाला, यातला शब्द न शब्द मनावरती बिंबवून ठेवा. आणि अर्थातच पुन्हा एकदा आव्हान करतो, इन केस ऑफ एनी टाइप ऑफ डिफिकल्टी अँड एनी टाइप ऑफ प्रॉब्लेम और एनी टाइप ऑफ स्ट्रेस अँड टेन्शन्स इन युअर लाईफ, you may contact me on 705-706-9676. Call me. I will definitely attend you personally. जो भी बातें होगी दोस्तों, आपके और मेरे बीच में होगी. ना कभी आपके नाम का जिक्र होगा, ना कभी आपके प्रॉब्लम का जिक्र कभी कहीं होगा. सारी बातें मेरे साथ, मेरे चिता के साथ, मेरे राग के साथ बह के निकल जाएगी. ये वादा रहा. चला, मला असं वाटतं अशा काही गोष्टींनी, अशा काही शब्दांनी नक्कीच काही लोकांना थोडंसं धारिष्ट्य मिळेल, धैर्य मिळेल आणि जगण्याला एक नवी दिशा मिळेल. पूर्ण अंधारसुद्धा जेव्हा असतो ना, तेव्हा कुठेतरी एक बारीक छिद्र असतं. ते बघण्याचा दृष्टिकोन जर तुमच्याकडे डेव्हलप झाला ना, तर त्या एका छिद्राच्या बाजूला हजारो छिद्र दिसायला लागतात आणि उजेडच उजेड तुमच्या डोळ्यांना दिसायला लागतो आणि जगण्याची वाट सापडल्याचा एक वेगळा आनंद मनाला मिळतो. त्यामुळं हे जीवन अनमोल आहे. अंधारात सुद्धा कुठेतरी उजेडाची आशा मनात ठेवा आणि त्या दिशेने बघत बघत चालायला सुरुवात ठेवा. तुम्ही चालत राहा, मार्ग आपोआप सापडत जातो. आवडला तर नक्की एकमेकात शेअर करा हा व्हिडिओ. अशा शब्दांची आज समाजामध्ये खूप गरज आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, लाईफमध्ये नोकरी गेल्यानंतर फ्रस्ट्रेट झालेली काही लोक, तुम्ही बिझनेस केला आहे, तुम्हाला 1 लाखो रुपयाचं कर्ज झालं, आता माझी बायका पोरं उघड्यावर पडतील म्हणून हताश होऊन आत्महत्या करणारे मोठमोठे व्यापारी, अशा काही घटना आपण बघतोय समाजात. त्याच्यातल्या जर काही घटना आपण वाचवू शकलो अशा शब्दांनी, तर आपल्या मानवी जीवनाचं थोडंसं सार्थकी जीवन लागल्याचं समाधान आपल्याला मिळत राहील. म्हणून या समाधानात तुम्हीसुद्धा सहभागी व्हा. एकमेकांमध्ये असे व्हिडिओ नक्की शेअर करा. नॉट फॉर माय बेनिफिट, ओनली फॉर द बेनिफिट ऑफ ऑल द सोसायटी. मित्रांनो, खरोखर मला तळमळीने मी हे जे काम करतोय त्याच्यामध्ये कोणी साथ देत असेल ना, तर खूप आनंद आहे. आणि माझ्या शब्दांनी जर अशी काही जादू होत असेल ना, की माणसं पुन्हा येत आहेत, मला जगायचं आहे असं जे म्हणतात ना, म्हणजेच काहीतरी दम आहे शब्दात. आशा करतो अशा या शब्दांमधला दम तुमच्या हृदयापर्यंत नक्की पोहोचला असेल. पुन्हा भेटूयात अजून एक अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त राहा. दिवाळी सण संपला आहे, पण मनातला उत्सव कधीही संपू द्यायचा नाही आहे. मनामध्ये तेवत असलेली आपली जीवन ज्योत कधीही कमी होऊ द्यायची नाही आहे. त्या प्रकाशात दुसऱ्या कोणाला न्हाऊ घालता येईल का, याच्यासाठी नक्की धडपड करणं म्हणजेच खरं मानवी आयुष्य.